गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ओम साईराम. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे केसांची काळजी कशी घ्यायची. तर तुम्ही आजच्या आमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता की आम्ही केसांची काळजी कशी घेतो. मी तर स्वतःची काळजी घेते, आईंच्या पण केसांची काळजी घेते. आता आईंच्या केसांची काळजी घ्यायची काय गरज आहे, का नको घ्यायलाच पाहिजे ना. मी माझ्या भविष्य काळात तर ज्यावेळेस मी 60+ होईल त्यावेळेस तर मी खूप रिकामटेकडे असणार ना, तर मी फक्त असे डेली रूटीन फॉलो करत राहणार. डाळी लावणार केसांना, मशरूम लावणार, ते लावणार. बापरे, भयंकर त्रास देणार मी माझ्या पार्टनरला जर इन फ्युचर कोणी असेल तर. आणि नसेल तर जाईल मी संन्यास घ्यायला. शेवटी भविष्याचा भाग आहे ना. तर केसांना छान असं खोबरेल तेलाने मसाज करायचा रात्री, आणि असे अर्धा तास केस थोडा वेळ मोकळे ठेवायचे, जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. आणि आईने माझ्यासाठी एक कॅरी बॅग ठेवले होते, कारण तिला माहिती होतं की हिचे हात घाण नको व्हायला म्हणून. बघा आईला किती काळजी असते. मी मेहंदी छान अशी अर्धा तास आधी भिजू घातली होती ब्लॅक कलरची, आणि नंतर मी असं छान मेल्ट करून घेतलेलं एकदम, आणि आईला एकदम वरवर लावून दिलेलं. लहान बीन क्लासमधून आली तर तिने आईला गाऊनमध्ये बघितलं तर ती पण थोडी शॉक झाली. कारण आईला आम्ही पहिल्यांदाच गाऊन ट्राय केलेलं, पण आमची इच्छा आहे की तिने गाऊन डेली विअर करावं, कारण त्यांना ह्या वयामध्ये त्रास जाणार नाही आहे ना कपड्यांचं जास्त. 10 वेळा हे घाला ते घाला. एकदम गाऊन लगेच घातलं, लगेच काढलं. तर तुमच्या घरी पण जर एखादी व्यक्ती वयस्कर असेल तर त्यांना सांगायचं की गाऊन विअर करायचं, कारण माहिती आहे का, वॉशरूमला जायला आहे ना त्यांना त्रास होत नाही. तर पण ऐकायला पण पाहिजे. माझी आई बोलली नाही, पण तिला हे काळं मेहंदी लावायचं होतं त्याच्यामुळे तिने घातलेलं. पण छान असते एकदम विअर केलेलं तर. आणि मेहंदी बघा मी एकदम वरवर लावून दिलं, त्यांच्या टाळूला मी जास्त मेहंदी लावली नाही. आणि हे बघा रिझल्ट किती छान आलेत. केस एकदम वरती फक्त ब्लॅक आहे ना, खूप जास्त नव्हतं लावून दिलं मी. आणि आईला मी सारखं म्हणायचे, आई तुला हे कुणी घेतलं होतं. आईला मी गोल्डचे कानातले खूप वर्ष झाले, 5-6 वर्ष आधी घेऊन दिले होते, हे घेऊन दिलेलं. तर आईला मी सारखं विचारते, तुला छान छान पातळ कोण घेऊन द्यायचे, छान छान लुगडे कोण घेऊन द्यायचे. आता तर मी जॉबला नाही जात, आता तर मी काहीच घेऊन देणार नाही. तर कसा वाटला आमचा हा व्हिडिओ.